जळगाव जिल्हा हा महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो। जिल्ह्यातील केळीची आणि सोन्याची बाजारपेठ ही महाराष्ट्रभरात प्रसिद्ध आहे। त्यामुळे व्यावसायिक दृष्टिकोनातून जळगाव जिल्ह्याला अधिक महत्त्व निर्माण झाले आहे। जिल्ह्याच्या या प्रगतीसोबतच इतर महत्त्वाच्या घटकांचा विकासही अत्यंत गरजेचा आहे। जळगाव जिल्ह्यातील सोयी सुविधांच्या वाढीसाठी आणि एकंदरीत जिल्ह्याच्या विकासासाठी अनेक नाविन्यपूर्ण योजना राबवल्या जाऊन विकासाची कामे जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून पूर्णत्वास आणली जात आहेत। त्यासाठी जिल्हा प्रशासन हे जिल्हा सामान्य रुग्णालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, भूमी अभिलेख विभाग तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाशी योग्य समन्वय साधून योग्य निधीची तरतूदही करीत आहे। या निधीतून वाहणारी ही विकास कामांची गंगोत्री जळगाव जिल्ह्याच्या एकूण विकासाला सुपीक करणारी ठरीत आहे। जिल्हा प्रशासन हे जिल्ह्याच्या विकासासाठी अनेक योजनांचा अवलंब करीत आहे। जिल्ह्यातील जळगाव, यावल, बोदवड, अमळनेर, एरंडोल, भडगाव, चाळीसगाव, पाचोरा येथील शासकीय रुग्णालयांना 14,45,00,000 रुपयांच्या निधीतून रुग्णवाहिकांची खरेदी तसेच देखभाल आणि दुरुस्ती सुविधा पुरवण्यात आली आहे। सोबतच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील शल्यचिकित्सा विभागासाठी 8,99,67,000 रुपये निधीच्या माध्यमातून आवश्यक यंत्रसामुग्री व साधनसामुग्रीची खरेदी करण्यात आली आहे। जिल्हा सामान्य रुग्णालय येथील NNCU विभागाचे मॉड्युलर तयार करणे आणि रुग्णालयासाठी औषध तसेच साहित्य व साधनसामग्रीच्या खरेदीसाठी 5,97,90,97,000 निधीची तरतूद करण्यात आली। यातून जिल्ह्यातील वैद्यकीय सोयी सुविधांना बळकटी देण्यात आली असून आरोग्यवर्धक सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत। सोबतच जळगाव जिल्ह्यातील नवजात बालकांसाठी व्यापक स्तनपान व्यवस्थापन केंद्राची निर्मिती जिल्हा सामान्य रुग्णालयात करण्यात आली असून यासाठी 1,55,00,000 निधी उपलब्ध करून योग्य असा शाश्वत विकास साधला गेला आहे। जळगाव जिल्ह्यातील दळणवळण हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे। यातून व्यापार उद्योगाला आणि प्रवास तसेच पर्यटनाला अधिक चालना मिळाली आहे। यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अंतर्गत जिल्हा रस्ता सुरक्षा उपाययोजनांवर देखील अधिक भर देण्यात आला आहे। एकूण 24 अपघातप्रवण क्षेत्रांच्या आपत्कालीन उपाययोजनांसाठी सुमारे 1,35,68,000 निधीची तरतूद करण्यात आली आहे। यातून जिल्ह्यातील रस्त्यांना अपघातमुक्त करण्यासाठीचे प्रयत्न झाले असून नागरिकांच्या जीविताची काळजी घेण्यात आली आहे। जिल्ह्याच्या उन्नतीसाठी अनेक शाश्वत विकासाचे ध्येय जिल्हा प्रशासनाने डोळ्यासमोर ठेवले आहे। यासाठी जळगाव जिल्ह्यातील नदी व जंगल परिसरात हातभट्टी दारू निर्मिती केंद्रांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाअंतर्गत कारवाई केली जाते। या कारवाईला अधिक प्रभावी करण्यासाठी ड्रोन व बोटच्या सहाय्याने नजर ठेवली जात आहे। या ड्रोन व बोट खरेदीसाठी 7,47,06,000 निधीतून साधनसामुग्रीची खरेदी करण्यात आली आहे। या माध्यमातून जिल्ह्यातील अवैधरित्या सुरू असलेल्या हातभट्टी दारू निर्मिती केंद्रांवर कारवाईला अधिक बळ येईल यात शंका नाही। जळगाव जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी मग लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने अधिकाऱ्यांच्या सहकार्याने आरोग्य विभाग असेल किंवा या ठिकाणी भूमापकचा विषय असेल त्याचप्रमाणे विविध ज्या योजना आहेत त्या राबवण्याकरता लागणारी यंत्रसामुग्री असेल, दवाखान्यामध्ये लागणाऱ्या या वेगळ्या वेगळ्या सुविधा असतात त्याच्याकरता यंत्रसामुग्री असेल, अशा सगळ्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न सरकारच्या आशीर्वादाने आणि या लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने करण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करतो आहे। मला तरी असं वाटतं की जळगाव जिल्ह्याकरता जो सुवर्ण काळ येणा पाहिजे त्याच्याकरता हा एक वेगळा प्रयत्न या ठिकाणी आम्ही करत आहोत। जिल्हा प्रशासनाने राज्य तसेच केंद्र सरकारच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्याच्या विकासाला लावलेला हातभार हा जिल्ह्याच्या समृद्धीचे एक द्योतक आहे। यातून येत्या काळात
जळगाव जिल्ह्याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही.